अनिकेत ताकवणे आणि स्ट्रायकर साइडला शरद पारगे. जबरदस्त फाईट पाहायला मिळते. जिंकायचंच आहे, आम्हाला जिंकायचंच आहे आणि त्याचमुळे आता अनिकेत ताकवणे संध्याकाळच्या सत्रात जॉईन झालेले आहेत टीम मध्ये. आणि पाहूया आता हे परिवर्तन काम करून जाते का. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर साऊथ पटेल पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर सेंडला शरद पारगे. पूर्ण दिवसाचा अनुभव शरद पारगे यांच्या सोबत आहे आणि पाहूया त्या अनुभवाचं सादरीकरण या सामन्यात सुद्धा शरद पारगे देतोय का. पहिला बॉल साऊथ पटेल. वेगाला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रवाहासोबत जायचं होतं पण दरम्यान येतोय पहिला बॉल. डॉट टाइम रेकॉर्ड झालेला आहे 4:27. पहिला बॉल 4:27 डिलिव्हर्ड झालाय. 30 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघांसाठी ही माहिती, मुख्यत्वे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी ही माहिती. 4:27 पहिला बॉल. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन तेवढं नाही मिळालं, डोक्यावर गेला हात, कारण पहिल्या षटकामध्ये झालाय फलंदाज शरद पारगेचा घात. धक्का पहिला साऊथ पटेलच्या खात्यात. विकेट. पहिला फलंदाज स्वस्तात बाद झालेला शरद पारगे. फुलटॉस बॉलवर तितकीशी ताकद आणि एलिव्हेशन नाही देता आलं, म्हणूनच वाईड ऑफ लॉंग ऑनला झेल देऊन शरद पारगेचा खेळ संपलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत रोहित आचार्य. या अगोदर गोलंदाजीची स्पष्ट भूमिका आपण पाहिली, पण आता फलंदाजीचा तो स्तर रोहित आचार्यचा पाहायला मिळेल का. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला स्वाईप करून स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, पण साऊथ यांचा अनुभव कामी येतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट कंपेनर ऑफ एनी टीम आणि साऊथचा तो अनुभव, साऊथची ती गोलंदाजीची सुरुवात आतापर्यंत योग्य राहिलेली आहे पोलीस बॉईजसाठी. वीडचा उचलला फायदा, हातात घेतला कायदा. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. खूप जास्त बॉल दूर ठेवला होता साऊथने आणि फलंदाज रोहित आचार्यने त्याच संधीचा फायदा उचलला. धावसंख्या सुरू झाले 4 धावा. ऑन साइडला स्लॉग स्वीप. जर तुम्ही रोहितला बोट दिलं तर तो तुमचा हात पकडेल. या अगोदर चौकार, त्यानंतर षटकार. 6 धावा. आता डिसिजन रिव्हाइज झालेला आहे, चौकार आहे. 4 धावा मिळतील, कारण अगोदरच ऑडियन्सने तसा इशारा दिला होता षटकाराचा, पण लगेचच आपण त्यावर पुनर्विचार करून निर्णय बदललेला आहे. 4 धावा, धावसंख्या 8 झाले. 8 रन्स. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा मेंबर आलेत आणि पाहूया कोणाच्या चेहऱ्यावर सामना संपल्यानंतर आनंद आणि कोणाच्या चेहऱ्यावर निराशा. सध्या तरी दोन्ही आनंदात आहेत की आपला संघ या शेवटच्या स्टेजवर आजच्या दिवसाचा पोहोचलाय, पण ते एक्सप्रेशन बदलतील तासभरानंतर. धावसंख्या 8 झाले. 5 चेंडूचा खेळ संपला आणि एक नवीनच सण आहे, तो पूर्ण वर्षातला एकदाच येतो. यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न गरज नसताना स्विच हिट खेळायची होती. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. चांगलं षटक संपवलंय साऊथने. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली रियान दुर्वा 11 पुणे या संघाची 8 धावा. 1 फलंदाज बाद. आज धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8 धावा. सुरुवात थोडीशी गडबडली. उस्मान पटेल यांच्या नेतृत्वात खेळतोय संविधान ग्रुप पोलीस बॉईज पुणे हा संघ. आज 31 डिसेंबर. आज डी इव्हेंटचे उमेश नायडू यांचा सुद्धा वाढदिवस आहे.
उमेश नायडू यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्व जी बाउंड्री स्कर्टिंग आहे ती उमेश नायडू यांच्या वतीनं आपण पाहतोय. आणि हे स्वरूप या मैदानाचं खुलवण्यासाठी डी इव्हेंटची देखील मदत मिळाली. धावसंख्या 8, एक फलंदाज बाद. पहिल्या षटकावर वचक राहिले साऊथ पटेलची आणि गोलंदाजीसाठी आता दुसरा पर्याय वापरला जातोय सनी सागर, ज्याला पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. सागर अली म्हणजे सनी सागर, सनी सागर आहेत. ओके, धावसंख्या 8 झाले. म्हणजे उस्मान पटेल यांनी तसं नाव नोंदवलं होतं. सनी सागर आहे बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत अनिकेत ताकवणे, ज्यांना पहिल्या षटकात स्ट्राईकवर जाण्याचा मौका नाही मिळाला. सनी सागर राऊंड विकेट. बॅटची इनसाइड एज बॉल मागे, बॅकअप आहे विकेट किपरच्या बाजूला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या रियान दुर्वा 11 या संघाची 8 झाले. मागच्या सामन्यामध्ये 88 बनवल्या होत्या. 89चं लक्ष ठेवलं होतं रियान दुर्वा 11 या संघाने आणि त्याच दृष्टिकोनातून खेळ व्हायला हवा. आणि त्यासाठी तयारी अनिकेत ताकवण्याची. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आगरी भाषेत सांगायचं झालं तर जाम भारी षटकार. धन्यवाद डीजे जीतू. धावसंख्या 14 झालेली आहे. 14 धावा, एक फलंदाज बाद. अनिकेत ताकवणे जे नेहमीच आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणून ओळखले जातात. उत्तम स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांची वर्णी विविध फॉर्मॅटमध्ये लागते आणि तीच एअर स्ट्राईक आता अनिकेत ताकवणेच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. रियान दुर्वा 11 या संघासाठी धावसंख्या 14. स्ट्रेट हिट. बस काय भावा, जमा केल्यात धाव फलकावर. 6 धावा, लॉंग ऑन, क्लिअर षटकार. अनिकेत धावांचा पाऊस पाडतायत मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 षटकार रियान दुर्वा 11 या संघासाठी अनिकेत ताकवणेने खेचलेले आहेत. धावसंख्याचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ज्या सुरुवातीसाठी धडपड चालू होती पहिल्या षटकामध्ये साऊथच्या विरोधात, ती सुरुवात आता या षटकामध्ये सनी सागर यांच्या विरोधात फलंदाज अनिकेत ताकवणे रियान दुर्वा 11 या संघासाठी बनवतोय. 9 चेंडूचा खेळ संपला. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 20 वर. पुढचा बॉल सनी सागर. थोडी चर्चा झाली सनीशी इतर खेळाडूंसोबत. चिपकेलंय, लॉंग ऑफ आहे, वेगानं पोहोचतोय आणि बघा चर्चेचा फायदा झाला. चिप शॉटचं नुकसान. हाफ हार्टेड स्ट्रोक अनिकेत ताकवणेचा जेलच्या स्वरूपात होतोय तो बाद. स्वतःला प्रश्न विचारेल की नेमकं काय झालंय. हाफ हार्टेड स्ट्रोक. बीजीएमआय सारखा रिवाईव्हचा ऑप्शन नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये की कोणी येईल तुम्हाला रिवाईव्ह करून जाईल. एकदा आउट तर आउट. आणि त्याचमुळे अनिकेत तेच विचार करत मैदानाच्या बाहेर पोहोचतोय की इतकी चांगली लय त्याला सापडली होती पण ती लय त्याला टिकवता नाही आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमबदल केल्यानंतर आता पोहोचतायत ते म्हणजेच मयूर पोहोचतायत. तिसऱ्या षटकानंतर इनिंग ब्रेक. ओके, इनिंग ब्रेक नंतर आपण नक्कीच मार्किंग करणार आहोत. या गोष्टीची दखल आपल्या ग्राउंड्समध्ये घ्यायची आहे. 20 धावा, 2 फलंदाज बाद. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पुनरागमन झालं होतं रियान दुर्वा 11चं, पण आता त्यामध्ये सनी सागर यांनी आता खडा टाकण्याचं काम केलंय. विकेट मिळवलंय. त्याच्या विरोधात जेव्हा खेळ चालू झाला तर आता आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेलच. त्यासाठी ते प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विशाल धारक ज्यांचा आज वाढदिवस आहे. सकाळी देखील असाच उत्तम झेल त्यांनी त्याच झोनमध्ये, म्हणजे मी म्हणालो होतो की लॉंगॉनचा 7-12 त्याच्या नावावर केला पाहिजे. लॉंगॉन म्हणजेच तो सुरक्षित करतो
तेच सकाळपासून पाहायला मिळाले. आता सुद्धा लॉंगॉनलाच तो झेल विशाल धारकने टिपला. आजचा वाढदिवस लक्षात राहील. म्हणजे फलंदाजी नाही तितकी झाली, गोलंदाजी नाही, पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत विशालने चांगलाच खेळ सादर केलेला आहे. धावसंख्या 21, 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत रोहित आचार्य. सुरुवात रोहित आचार्यानेच या धावाची केली होती. पुढचा बॉल सनी सागर ओव्हर द विकेटनं. यावेळेस पुन्हा एकदा फटक्याची निवड चुकली आहे. सनी स्वतः बॉल खाली येतोय. ब्रेस कंप्लीट नाही होणार. आता ती निराशा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. ओला साबण हातातून निसटावा तसा तो झेल हातातून निसटलेला आहे. सोपी संधी हुकलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 फलंदाज बाद. 22 लॉस ऑफ 2. बावीस धावा. चला वेळ चालू आहे, टायमर चालू आहे, लक्षात घ्या. चला 27 म्हणजे 11 मिनिटं घेतले. चला मॅच ऑन ठेवा. 2 षटकांसाठी 11 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. साऊथ पटेल, विच इज द बेस्ट ऑप्शन ऍट दिस टाइम. लेग कटर होता, फलंदाजाला परतावा लागते. रोहित आचार्य कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. साऊथचा पुन्हा एकदा आणखीन एक दणका. बावीस धावा, 3 फलंदाज बाद. रोहित आचार्यचा सुद्धा खेळ संपलेला आहे. आता ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही गोष्टी सांभाळल्या होत्या, शेखर रायकर अर्थात बंटी रायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिकेत ताकवणे ज्यांचे 2 षटकार, त्यांचं बाद होणं, त्यानंतर एक मोका रोहित आचार्याला मिळणं, पण तो मोका त्यांना टिकवता आला नाही. त्यांना बाद होऊन परतावं लागते. या षटकाच्या पहिल्याच बॉलवर साऊथ पटेल ती कामगिरी सांभाळत आहेत. सुरुवात चांगली या षटकाची करतायत. आतापर्यंत नवीन चेंडूवर चांगली गोलंदाजी राहिलेली आहे साऊथ पटेलची. अनुभव आहे, नवीन चेंडूला कसं ग्रिप करायचंय त्याचं ज्ञान साऊथ पटेल यांच्याकडे आहे आणि त्याचा फायदा सुद्धा होतोय पोलीस बॉईज या संघाला. शेखर स्ट्रायकर्स एंडला. जबाबदारी ही ज्याची ओळख आहे. अपील केली, हलक्या त्याने बॉलला कट करायचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, थोडा कॅज्युअल अप्रोच शेखर रायकरचा. अपील झाली होती यष्टांच्या मागून, जास्त आत्मविश्वास नव्हता, फक्त एक कॅज्युअल एफर्ट अपीलचा, उस्मानचा. अपील फेटाळली. धावसंख्या थांबलेली आहे 22 वर. पहिल्याच बॉलवर विकेट. त्यापुढचा बॉल डॉट. षटक चांगलं सुरू केलंय साऊथ पटेलने. या डावातलं तिसरं. हो, फटका चुकलाय. बॅटची टॉप आहे. साऊथ स्वतः येतोय. चेंडू खाली टिपतोय झेल. महत्वपूर्ण धक्का, मोठा धक्का रियान दुर्वा 11ला. बंटीचा खेळ संपला. शेखर जातोय पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेनं आणि नीरव शांतता आता रियान दुर्वा 11 संघाच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये, कारण आघाडीचे महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. पण अजूनही बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे आणि पाहूया आता कुठला पर्याय वापरला जाईल फलंदाजीसाठी. संग्राम पोकळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महेश शिंदे अजूनही वाट पाहत आहेत त्यांच्या संधीची. योग्य वेळ आल्यानंतर ते सुद्धा दाखल होतील, पण त्यांना अपेक्षा आहे की आपले इतर फलंदाज ज्यांच्याकडून चांगला खेळ संघाला मिळू शकेल ते पर्याय ते वापरतायत. आणि संग्राम पोकळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मयूर करंजे अजूनही आपली ती लय शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि मयूरला आपण कित्येक मैदानं गाजवताना पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांची रेंज इतर फलंदाजांपेक्षा खूप वेगळी आहे. ताकद, रांगडा बाणा त्यांचा,
पण अजूनही ते शांत आहेत. वादळापूर्वीची शांतता आहे का, ही देखील चर्चा होते. आतापर्यंत साऊथ पटेल 9 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करताना 3 विकेट्स मिळवल्या आहेत. आतापर्यंतची या सामन्यामध्ये जी सुरुवात हवी होती पोलीस बॉईजला, ती सुरुवात गोलंदाज साऊथ पटेल देत आहेत. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी फॉर संग्राम पोकळे. चांगला बॉल हाताळलेला आहे. पिचिंग गुड लेंथवर, बॉल हलकासा रोटेट होतोय. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये. उस्मान पटेल कुठली चूक नाही करत बॉल गॅदर करताना. या षटकाला आपण अनालाइज केलं तर एकही धाव खर्च केली नाहीये साऊथ पटेल यांनी या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर विकेट. पुढचा बॉल साऊथचा स्ट्रायकर्स एंडला. संग्राम अपील अँड एक्सेप्टेड. तिसरा विकेट या षटकातला. पाचवा बॉल डॉट साऊथ पटेल. तीन विकेट्स आणि 2 डॉट्स. मयूर अजूनही वाट पाहतो त्याच्या संधीची. हात शिवशिवत आहेत स्ट्राईकवर जाण्यासाठी, पण ती संधी नाही मिळत मयूरला. कारण या सिच्युएशनला तोच प्रॉपर न्याय देऊ शकतो हे त्याला सुद्धा ठाऊक आहे आणि म्हणून त्याची देहबोली तेच खूप काही सांगून जाते. 3 फलंदाजांना बाद होताना त्यांनी पाहिलेलं आहे. 5ही बॉल डॉट आलेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत महेश शिंदे. हाच पर्याय आता शिल्लक आहे. हीच ती योग्य निवड असावी कॅप्टनची या महत्वाच्या क्षणासाठी. जो खेळाडू या अडचणीतून या संघाला बाहेर काढेल, महेश शिंदे इज द बेस्ट ऑप्शन ऍट दिस टाइम. स्ट्रायकर साइडला महेश शिंदे. धावसंख्या 22. 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल साऊथ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि अशा पद्धतीनं खडकवासला प्रीमियर लीग मधलं, अखिल भारतीय फॉर्मॅट मधलं निर्धाव षटक हाताळतोय साऊथ पटेल. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. विकेट मेडन. सतरा मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. 3 षटकांसाठी 17 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. चला आपण समालोचन कक्षामध्ये आवाजामध्ये बदल करूया आणि पुढील सूत्र सांभाळण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रशांत आदवडे सरांना. 27 अग्रमानांकित स्पर्धा, 11 राज्यस्तरीय पुरस्कार, 1 राष्ट्रीय पुरस्कार, भारत विरुद्ध बांगलादेश या आंतरराष्ट्रीय ओडीआय मध्ये हिंदी भाषेतून समालोचन ज्यांचं आपण ऐकलंय, विविध पुरस्कारांनी सन्मानित ज्यांना केलेलं आहे, असे बहुआयामी समालोचक प्रशांत आदवडे सरांचा आवाज आपण ऐकूया. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू मनीष. महाराष्ट्रातील एक बिझी समालोचक म्हणून मनीषकडे पाहिले जातं. क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी मनीषला ओळखलं जातं आणि मराठीमधून ओघत या बाणीमधून गेले 2-3 दिवस या स्पर्धेचं धावतं समालोचन आपण ऐकवलं, त्याबद्दल धन्यवाद. आकुटपदाचे चेंडू ऑन साईडला खेळला. लॉंगॉनमध्ये चेंडू, एलिव्हेशन जास्त हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. बॅट्समन बॅक टू द पेबलमध्ये जात असताना संघाचा कर्णधार त्याची केले शिकार. फलंदाज मैदानाच्या बाहेर. मयूर करंडे यापूर्वी आपण अनेक वेळा त्यांना पाहिलं खूप चांगली बॅटिंग करत असताना, परंतु या मॅचमध्ये तितकी दमदार कामगिरी करता आली नाही आहे. एक आश्वासक बॅट्समन निश्चित आहे. त्याचबरोबर अनेक वर्ष क्रिकेट करता दिलेलं योगदान, डावखुरा शैलीदार फलंदाज, इंस्टाग्रामवरती व्हायरल असलेला खेळाडू, परंतु आज विकेट घेतले. गोलंदाज सनी ऑन मनी. 22ला 6. रियान दुर्बा 11. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. उर्वरित 3 षटकामध्ये किमान तुम्हाला 30-35 धाबा या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. कमीत कमी 35 धाबा तरी उभारणं गरजेचं आहे. मी अर्थात ती देखील एक फायटिंग टोटल असेल, पण लढण्यासाठी ती धावसंख्या योग्य ठरू शकते.
महेश शिंदे वरती आता सर्व कॅमेरा लावलेले आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळला, लॉगॉन मध्ये क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण लॉगॉनला. विशाल त्या ठिकाणी आहे, लॉगॉन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेने या ठिकाणी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली 23-23ला 6. मैदानावरती रियान दुर्वाचा संघ आहे. अतिशय महत्वाचा सामना जिंकण्याकरता एक मोठी धावसंख्या उभारायची आहे. आता सध्या आपण बघितलं तर 41 धावा दिसत आहेत. 6.9ची सरासरी आहे, परंतु ती तुम्हाला 10 पर्यंत किमान 9-10 पर्यंत न्यावी लागेल, तरच या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. फुल टॉस चेंडू, मेजवानी. बॅट्समन महेश शिंदेनं थँक्यू व्हेरी मच सांगितलं आणि पाठवलं स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार षटकार. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. संविधान शतकाचे आयोजक आणि त्याचबरोबर संघमालक शेखर मोरे यांच्याकडून सौच्या अफलातून गोलंदाजीसाठी निर्धाव षटकासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. 29.6. छान चेंडू आहे, चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता प्रत्येक वेळेला की चौकार षटकार प्रेक्षक बघायला आलेले नसतात, त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचं द्वंद्व बघायचं. तुम्ही चौकार मारलात ना, त्याला उत्तर द्यायचं आहे, तिखट या ठिकाणी गोलंदाजी करायचं आहे, अचूक मारा करायचा आहे, निरुत्तर करायचा, हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय सनीकडून. सनी ऑन मनी या ओव्हरमध्ये षटकार जरूर आलाय. खूप चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना बघायला मिळेल. धावसंख्या 29ला 6. ऑफस्टंपच्या बाहेर असलेला चेंडू रीच करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, प्लॅन केलाय. होमवर्क अतिशय महत्वाचं आहे. कोणत्या बॅट्समनचं बघूया, आता रिव्ह्यू घेतला गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं फेड डिलिव्हरी, तर बॅट्समन या ठिकाणी डावखुरा फलंदाज महेश शिंदे त्याने चॅलेंज केले. आता तिसरे पंच काय या ठिकाणी डिसिजन देतात ते देखील पाहूया. संजय भालेराव. 29.6. इट्स फेड डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू घेतला होता, तो अनसक्सेसफुल झालेला आहे. तुमचा रिव्ह्यू संपलाय. 29.6. फिलहाल बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. और बल्लेबाज की बात करें तो महेश शिंदे बच्चे पर किधर एक सिक्सर की मदद से इनके ऊपर दारोमदार रहेगा. बहुत अच्छी गेंद, ड्राइव करना चाहते थे एक्स्ट्रा कवर की तरफ, बल्ला जमीन पर लगा और उसके बाद में गेंद बल्ले के ऊपर आई है, तो गेंद फील्ड की जाएगी एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी द्वारा. बेहतरीन ओवर, 4 ओवर का खेल, स्कोर 30 रन 6 विकेट के नुकसान पर. 8 मिनट का समय आपके पास बचा हुआ है. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. खडक वासला. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26चा महासंग्राम, शानदार आयोजन. मैदानावरती सुरू असलेला सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. रियान दुर्बा 11 अडचणीत सापडल्या. 12 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि त्यापैकी अगदी अर्धा डझन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले ना, तरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पुनरागमन करता येईल. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज विचार काय करत असतील या ठिकाणी या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये? आपण यष्टींच्या मागे उस्मानला बघतोय, तो काय विचार करत असेल? 2 अजून विकेट घ्यायच्या, समोरच्या संघाला डोकं बर काढून द्यायचं नाही. पुलटा चेंडू, प्रतिम फटका खेळलाय, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक. असे चेंडू येत राहणार आणि त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को चलाने का काम दोनों बल्लेबाज कर रहे हैं. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. महेश शिंदे जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है, एनबी की टूर्नामेंट में पहले संस्करण में बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी, सबका दिल जीत लिया था महेश शिंदे ने. हवा में उड़ा आसमान की तरफ बहुत ऊपर, क्या दूर भी जाएगी, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गगनचुंबी 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 सिक्सर, लगा 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 लगा, शानदार सिक्सर. फेवरेट झाले साऱ्यांची. करू नका नाद, कोणी होत्यांचा हटत नाही ते माग. करू नका नाद, कोणी होत्यांचा हटत नाही ते माग.
महेश शिंदे एक बहुत ही काबिलियत वाले खिलाड़ी। देखिए एक तो स्ट्रोक अच्छा था लेकिन उसके बाद में फील्डिंग, लॉन्ग अप पर जो खिलाड़ी बहुत ही बढ़िया फील्डिंग की, कमिटमेंट में कोई कमी नहीं थी, बहुत शानदार फील्डिंग, उच्च कोटि का खेल देखने का मौका दर्शकों को मिला। 38 रन 6 विकेट के नुकसान पर। तो कौन सर पर खेलना चाहते थे, उस्मान गेंद के नीचे लपक लिया कैच, महेश शिंदे की पारी समाप्त। इस बार रियान की उम्मीदों का लगता है 7वां झटका। ए चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक। इंपॉर्टेंट मुकाबला है और इस मुकाबले में आज अगर देखें तो रियान दुर्बा 11 की टीम बैकफुट पर है। 5व्या षटकाचा खेळ मैदानात, 3 चेंडू शिल्लक आहेत, 38 रियान दुर्बा 11, 5 मिनिटं शिल्लक आहेत, 30 मिनिटाची वेळ तुम्हाला दिलेली आहे 6 षटकांसाठी। हा एक वेगळा फॉर्म्युला मैदानावरती पाहायला मिळतोय। रायगडचा टायगर उस्मान मैदानावरती आज एक शानदार इनिंग त्यांच्याकडनं पाहायला मिळाली, महत्वाचा सामना आहे। Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025। ऑन सर पर खेलना तो चाह रहे थे बल्लेबाज अजय कदम, पिछले मैच में बढ़िया बल्लेबाजी रही, लेग बाय कैचर अक्षय ने किया। स्कोर इसी के साथ 39 विकेट के नुकसान पर। Battery.ai जोन की तरफ आएंगे तो आपको बहुत सारे क्यूज एंड गेम्स खेलने का मौका मिलेगा और उसके साथ एक खूबसूरत रिवार्ड आप जीत सकते हैं, पावर बैंक और बॉटल। दोस्तों अगर बैटरी जोन में आएंगे रजिस्ट्रेशन कीजिए और पाइए ग्रैंड प्राइज, भरपूर मनोरंजन, फुल टू धमाल और बहुत सारे खूबसूरत गिफ्ट आपको पाने का अवसर। तो आइए बैटरी जोन में। 39/7 बहुत अच्छी गेंद थी, ऑन सर पर खेलना चाह रहे थे, यहां डायरेक्ट हिट करने का प्रयास किया गया। पॉइंट पर खिलाड़ी है, बेहतरीन फील्डिंग और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए खिलाड़ी। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, नाउ स्कोर 40/7। इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत सारे दर्शक की टूर्नामेंट देख रहे हैं और 5वें ओव्हर की आखिरी गेंद है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष महत्वाचा सामना। शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावफलक धाबा 40 शुभम खेळतोय 1 वरती, तर अजयने आपलं अजूनही खातं खोललेलं नाहीये। ब्रॉकल में गेंद ऑन साइड पर खोद के निकाला, बहुत अच्छी गेंद थी। 1 रन के साथ अजय कदम नॉन स्ट्राइकर की तरफ जाएंगे। ओवर की समाप्ति, 5 ओवर के बाद 41 रन और आपके पास 3 मिनिट का समय बचा हुआ है। 3 मिनिटं तुमच्याकडे आहेत हा ओव्हर पूर्ण करण्याकरता, त्यामुळे त्याच्याकडे देखील लक्ष असेल उस्मानने या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं। 3 मिनिटं, आता बोलता बोलता किती सेकंद या ठिकाणी पूर्ण झाले असतील तुम्हालाही माहिती आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही भावानो। ए चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग। बैटरी जोन की तरफ आइए, बहुत सारे गेम्स खेलने का मौका मिलेगा और आपको वहां मिल सकता है एक रिवार्ड, पावर बैंक और उसके साथ एक बॉटल। तो यहाँ आइए, रजिस्ट्रेशन कीजिए और ग्रैंड प्राइज प्राप्त करने का मौका। 41/7 6 गेंदों का खेलना बाकी, निर्णायक ओवर। गेंदबाजी कर रहे गेंदबाज संटी दाभड़ी, पुल करना चाह रहे थे लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है और उस रफ्तार के साथ नहीं आई, उस जिस रफ्तार से आनी चाहिए थी, थोड़ी रुक कर गेंद आई है। अजय कदम ने पिछले मैच में जो शॉर्ट पिच गेंदें थी उसके ऊपर पुल अच्छा किया था, पुल शॉट बहुत बेहतर खेलते। धावफल का दबा 42 7 षटकाचा खेळ, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सँटी, उलटा चेंडू, 4 खेळलाय, लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण केले, थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅटरनी। धावसंख्या धावफलकावरती झाले 44 7। उर्वरित चेंडूंचा खेळ विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। अतिशय महत्वाचा सामना,
जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय है। और सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने सेंटी दाबाड़े हैं, मैं चक्का कैसे मारूं? ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। बड़े स्ट्रोक चाहिए तभी जाकर एक अच्छा टोटल बनेगा। इस बार बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, ब्रॉकहोल पे गेंदबाजी कर रहे, फॉलो अच्छा कर रहे, रन बनाने का कोई मौका नहीं ज्यादा दे रहे। 45/7 पंचीच्या दबात 7 गणांच्या मोबदल्यामध्ये अजय कदम स्ट्रायकर इनला आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण जर बघितली तर फ्लाइंग ट्रिप एक गली पॉइंट कबर अनेक लॉंग ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सँटी. लेग ब्रेक, लेग कटर चेंडू या ठिकाणी टाकला जातोय आणि त्यामुळे बॅट्समनला पुन्हा एकदा वेगाने चेंडू येईल असं वाटलं होतं, परंतु टर्न झाला आणि थोडा धीमा गतीने आला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी करत असताना सँटी. धावसंख्या 45/7. इम्पॉर्टंट मुकाबला है. स्कोर 45/7. बल्लेबाज अजय कदम ऑन स्ट्राइक. फ्लाइंग स्टिप गली पॉइंट स्ट्रक पर लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. हेलीकॉप्टर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई लॉन्ग ऑफ पर. जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में दूसरे लेना चाह रहे, मना किया बल्लेबाज शुभम ने. मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आ रहा है, रुक बाबा रुक, रुक बाबा रुक. और आपका टाइमिंग भी समाप्त हो गया. तुमची वेळ समाप्त झालेली आहे. वेळ समाप्त झालेली आहे तुमची. 30 मिनिटाची वेळ समाप्त झालेली आहे. 46/7. समय जो है ना वो रुकता नहीं है, रेत की तरफ फिसलता जाता है. वही हुआ मैदान के अंदर. 30 मिनट का समय आपको दिया गया था. 46/7. ओ कहा खेलना चाह रहे थे, गेंद को खेलना चाहते थे. ओ माय गॉड, उड़ी उड़ी जाए वो गाना बजता हुआ. गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. बहुत ऑकवर्ड बाउंस आया था बाउंड्री लाइन के बाद. 4 रन. गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. 51 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 51 धावांचं आव्हान असलेला सामना जिंकण्याकरता खडकवासला प्रीमियर लीग 2025 मध्ये आता यानंतर संविधान ग्रुपचे बॅटर मैदानावरती दाखल होतील. महत्वाचा सामना, भरपूर मनोरंजन, फुल टू धमाल ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर जर बॅटरी झोन मध्ये तुम्ही आलात ना, तिथे देखील तुम्हाला बक्षीस मिळतील. फनी गेम्स असणार आहेत, खूप मजा येते तिथे. रजिस्ट्रेशन केलं तर ग्रैंड प्राइज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. और फिलहाल 51 रनों की जरूरत है. 51 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. करें और शानदार आयोजन. और दोस्तों अगर आप बैटरी जोन की तरफ आएंगे तो बहुत सारे क्यूज और उसके साथ फनी गेम खेलने का मौका मिलेगा और बॉटल के साथ बहुत सारे रिवार्ड प्राप्त करने का मौका. रजिस्ट्रेशन करेंगे तो ग्रैंड प्राइज भी मिलने वाला है. तो चलिए एक बार फिर वहां भी एंजॉय कीजिए और मैदान के अंदर आएंगे यहाँ आप सिंहगढ़ के ग्राउंड पर तो वहां भी बहुत जबरदस्त मनोरंजन होने वाला है. लेकिन ये कहानी जो 51 रनों का पीछा करने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे तो मजा तो आएगा. ये अद्भुत कहानी सुनिए हमारे काबिल दोस्त मिस्टर ऑलराउंडर शैलेश की जुबानी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका.
दुसऱ्या डावाला इथे आपण सुरुवात करतोय आजच्या सर्वात महत्वाच्या मॅच मध्ये म्हणावी तशी कामगिरी इथे पाहायला मिळाली नाही. प्रथमतः बॅटिंग करत असताना रियान दुर्वा 11 या संघाकडून, परंतु अजूनही मॅच काही संपलेली नाही आहे. जेवढ्या धावा आहेत तेवढ्या धावा डिफेंड करणारी गोलंदाजी इथे रियान दुर्वा 11 या संघाला करावी लागेल आणि तसे गोलंदाज आहेत. कुठल्याही प्रकारची कमतरता त्यांच्या गोलंदाजीमध्ये नाहीये. त्यामुळे हे आव्हान देखील कडवं होऊ शकतं. ज्या चुका केल्यात त्या चुका सुधारण्याची संधी ही शेवटची आहे आणि शेवटच्या संधीमध्ये तुम्हाला त्या चुका सुधारायच्या आहेत. जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं आहे तर सुधारणा इथे फार महत्वाची आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. संविधान ग्रुप पोलीस 11 या संघाकडून एका बाजूने आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा विश्वजीत. यांच्या नावातच विश्वाला जिंकण्याची ताकद आहे. विश्वजीत गरुड इथे बॅटिंगसाठी उस्मान पटेल यांच्या बरोबरीने. एक चांगली टीम आपण सकाळपासून बघितलं असेल. या टीमने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जेव्हा गरज आहे तेव्हा बॅटरने आणि जेव्हा गरज आहे तेव्हा गोलंदाजांनी प्रत्येक वेळेसच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. म्हणून आतापर्यंत या क्वार्टर फायनल पर्यंत हा संघ आपण येताना पाहिलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित आचार्य या गोलंदाजाने देखील सकाळपासून संघासाठी चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये केली आहे. परंतु आता आव्हान थोडंसं अवघड आहे कारण बॅटिंगसाठी हा टायगर मैदानामध्ये आहे. उस्मान पटेल सकाळपासून दोन्ही मॅच मध्ये मिळालेली जीवदान आणि त्याचा घेतलेला पुरेपूर फायदा. परंतु नेहमीच आपण बघितलंय ज्या बॅटरला जीवदान मिळतं ना तो नेहमीच घातक ठरतो. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल. पहिलाच बॉल मिड ऑफच्या इथून कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धाब्यांसाठी. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. धन्यवाद. जरी धावसंख्या कमी असली तरी सुद्धा पाठलाग करण्याची क्षमता ती ताकद उस्मान पटेल यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकारासाठी. पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅन तिथे जाऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान आलेली कुठल्याही प्रकारची सिंगल नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे अनिकेत भैया ताकवणे यांच्याकडून केलं जात आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये शरद पारगे आहेत. गलीमध्ये आपण पाहतोय धनंजय आहेत. पॉइंट मध्ये आपण पाहिलं तर संग्राम पोकळे आहेत. मिड ऑफ मध्ये मयूर कारंडे आहेत. मिड ऑन मध्ये हर्षवर्धन सांगळे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये अजय कदम. डीप मध्ये मिड विकेट मध्ये आपण पाहतोय शेखर रायकर. तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू देखील गॅप मध्ये ढकलून दिलाय. कव्हर पॉइंट मधून डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार येईल. चौकार 4 धावा. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बर्समध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटर घेत आहेत. बघा रनिंग बिटवीन द विकेट किती महत्वाची आहे. जर तुमच्या बॅटमधून मोठे फटके आले नसतील तर तुम्हाला सिंगल डबल मध्ये हे परावर्तन करावं लागतं आणि तोच प्रयत्न एकदा चेंडू हातातून निसरला की तुम्हाला दुसरी धाव मिळणार आहे. परंतु पहिलीच धाव जर तुम्ही वेगात घेतली तर ते आव्हान कुठेतरी सोपं होऊन जातं आणि त्याचा प्रयत्न देखील यशस्वी होतो. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 10. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची एज आणि जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅप मध्ये मात्र अलगद जाऊन उस्मान पटेल अडकले जात आहेत. पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
दुर्वा 11 साठी इथे पलटवार करण्याची संधी निर्माण होतीये, त्याचा फायदा घेतला जाईल का? पुढचा बॉल इथे देखील येतील आणि कशा प्रकारे कामगिरी करतील याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावं लागेल. नवीन गोलंदाजी मार्क वरती शेखर रायकर उर्फ बंटी रायकर, दायरी भागातील हा खेळाडू आहे. नेहमीच क्रिकेटवरती प्रेम करणारा, नेहमीच लहान मोठ्या मुलांबरोबर सातत्याने सराव करणारा हा खेळाडू, ज्याच्या माध्यमातून या संघाची बांधणी करण्यात आली. रियान आणि दुर्वा 11 या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने या भागामध्ये केली जाते. शेखर रायकर तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगसाठी आपण पाहतोय निखिल पारवे. आल्या पहिल्या चेंडूवरती एक धाव त्यांनी पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, अजय कदम तिथे तैनात. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एका धावेने होणारी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. 12 रन्स ऑन अ बोर्ड. पहिल्या चेंडूवरती सिंगल आहे. 12 धावा झाल्यात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 खेळाडू तैनात आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल. इथे देखील फॉलिंग स्वीप, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी पडझड खेळपट्टीवरती होतीये आणि अशा प्रकारचे अनोखे फटके. अलीकडचं क्रिकेट असंच झालंय, फास्ट अँड फ्युरियस, सर्वात वेगवान क्रिकेट झालंय. तुम्ही प्रत्येक बॉलवरती, चांगल्या चेंडूवरती देखील अशा प्रकारचे प्रहार करू शकता. असं कुठचं तरी नवीन फॉर्मॅट आल्यासारखी इथे बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार. अजय कदम डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. जो सापळा रचला त्या सापळ्यामध्ये अलगद जाऊन बॅटर अडकला. विकेटचं अजून एक पतन होईल. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन, तंबूच्या आश्रयाला. चांगली साथ मिळणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही जर का अशा संधी निर्माण केल्या आणि जर क्षेत्ररक्षकाने ती झेल पकडले नाहीत, मग मात्र सामना इथे आटोक्यात येणं अवघड आहे. परंतु इथे विकेट मिळते. 2 विकेट गमावल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे उत्तर दिलंय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने बॉल निघालाय सीमारेषा पार. आल्याच अकाउंट ओपन केलंय चौकाराने. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 16. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. खडकवासला प्रीमियर लीग फेवरेट झाले सारे. चौकाराने इथे आपलं अकाउंट तर ओपन केलंय. अक्षरशः डगआउट मधूनच सेट होऊन आले. ठाऊक आहे पॉवर प्लेचं षटक आहे, फायदा घ्यावा लागेल. पुन्हा एकदा बदलालित्य केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. संग्राम की शुभम. इथे शुभम आपण पाहतोय डाऊन दी बॉल. प्रथमेश आले, चौकार मारला आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत. 3ऱ्या विकेटचं होईल पतन. 3रा बॅटर बॅक.
माध्यमातून लाभतं ते नांदेड गावचे सुपुत्र आणि आमचे परम मित्र शरद वाल्लेकर यांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं स्वागत. जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर शरद वाल्लेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज इथे प्रदान करण्यात येईल. पुढचा बॉल विशाल पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळत आहेत. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बॅटर बाद आणि धावसंख्या आपण पाहतो इथे 16 धावा झाल्यात. 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 35 धावींची गरज आहे. 24 बॉल 35. 2 षटकं संपले आहेत. 2 षटकानंतर 35 अजूनही 24 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. प्रत्येक विकेटसाठी शरद वाल्लेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. 100, 200, 300 अशी कॅश प्राइज स्वीकारली जात नाही. राऊंड फिगर 500 रुपये. गोलंदाजी मार्गवरती महेश शिंदे या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून देखील आपण पाहिलंय त्यांना. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये ते खेळले नाहीत, परंतु आज संघामध्ये ऑल इंडिया ओपन गटामध्ये त्यांची वर्णी लागली आहे. चांगली बॅटिंग तर त्यांनी केली. बघूया गोलंदाजी कशी करतायत. 24 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावींची गरज आहे. पहिलाच बॉल इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अजय इथे डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. 500 रुपये, परंतु महत्वाची चौथी विकेट इथे मिळते. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला फिकीर नाही त्याला कशाची. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज योला खाते का. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज योला खाते का. ए चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. पहिल्या चेंडूवरती महेश शिंदे यांना यश मिळतं आणि काय क्षेत्ररक्षण आणि काय झेल घेतला अजय कदम यांनी. उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. उंचीचा फायदा होतोय. फार दूरवरचं अंतर इथे गाठलं गेलं आणि जो अवघड वाटणारा झेल आहे तो सोप्या पद्धतीने टिपला आणि विकेटचं देखील पतन होत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव भोसले. न्यू बॅटर इन विशाल आणि वैभव. डबल व्ही ची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती महेश शिंदे पहिल्याच बॉलवरती इथे विकेट प्राप्त करतायत आणि शेवटच्या 23 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा अक्रॉसचे बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज इथे वेगात येऊन चेंडू अडवतील. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 धावेची वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे 17 धावा. फार वेळानंतर हा धावफलक इथे वाढला जातोय. 17 रन्स ऑन बोर्ड. सतरा धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 22 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 34 धावेंची गरज आहे. इथूनही मॅच बनू शकते आणि दोन्ही संघांसाठी आहे. एकतर्फी कुठलीही मॅच होणार नाही. जशी गोलंदाजी सुरू आहे तसे चांगले बॅटर देखील आहेत. विशाल पुढचा बॉल शफल झालेत. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील, परंतु पंचांनी इथे अपील फेटाळलाय. परंतु रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा वापर केला जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसऱ्या पंचांकडे आपण वळतोय आणि तिसरे पंच संजय भालेराव सर टेनिस cricket.in वॉर रूम मध्ये इथे जात आहेत आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. टेनिस cricket.in माध्यमातून ती क्लिअरिटी आणि पारदर्शकता पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
जोरदार अपील तर करण्यात आली. विशाल धारक थोडेसे शफल झाले आणि चेंडू इथे आपण पाहतोय पायावरती आदळला आणि पंच कळवतील. रिव्ह्यू इथे होईल लॉस. लेग बाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त केली जाईल. जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू मात्र इथे गमावलाय, परंतु असे रिव्ह्यू घेणं देखील फार गरजेचं आहे, कारण विशाल एक मातब्बर बॅटर आहे आणि त्याच्या विरोधात निर्णय घेणं देखील फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18 आहेत. 4 बॅटर बाद आहेत. ध्रुव कारेल यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 5,000, संतोष आनमकर यांच्याकडून 5,000, शरद वाल्लेकर यांच्याकडून 5,000, 15,000 झाले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हर्षवर्धन सांगळे तिथे विकेट मिळवतील आणि अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहिलं असेल महेश शिंदे यांनी सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे. 2 धावा खर्च केल्यात आणि 2 बॅटर इथे बाद केलेत. कमबॅक करणारं षटक कुठेतरी पाहायला मिळत आहे. 18 धावा झाल्यात, 5 बॅटर बाद आहेत. 20 चेंडूंमध्ये अजूनही 33 धावेंची गरज आहे. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय विशाल यांच्या बरोबरीने सौद पटेल. या षटकामधील अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन बॉल आहेत, 2 बॉल, 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश पायगुडे यांच्याकडून एक पारितोषिक आहे. जर रियान दुर्वा 11 या संघाने मॅच जिंकली तर संपूर्ण टीमला पायगुडे फार्म हाऊस वरती आजच पार्टी. 31 डिसेंबर, सर्व खर्च त्यांचा. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. धनाजी तिथे तैनात. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या 19. 5 बॅटर बाद, 19 चेंडू आणि 32 धावेंची गरज आहे. 19 बॉल 32 रन्स टू विन. मॅच होती कुठे, आली आहे कुठे. निम्मा संघ डगआउट मध्ये आहे, अजून निम्मा संघ मैदानामध्ये आहे. बॅटिंगसाठी विशाल. पुढचा बॉल महेश यांचा. इथे देखील वा यष्टांच्या मागे अप्रतिम. इथे कलेक्शन तर चांगलं आहे. हलकीशी दाद मागितली गेली परंतु पंचांनी लगेच ती दाद फेटाळून दिली. फक्त 3 धाब्यांचं षटक. महेश शिंदे यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 3 धावा आणि 2 बॅटर बाद केलेत. ये होईना बाद. जशास तसं उत्तर महेश शिंदे यांनी दिलंय. 17 मिनिटं झाली आहेत 3 षटकांसाठी. 13 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं उरकायची आहेत आणि मॅच कुठलीही असो, परिस्थिती कुठलीही असो, संघ आणि खेळाडू कुठलाही असो, निर्णय हा एकतर्फी कधीच होणार नाही. पारदर्शकता तिथे दाखवली जाईल आणि त्यामुळे थोडासा उशीर जो तुम्ही खर्च केलाय तो इथे लगेच भरून काढा. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला. महेश शिंदे यांच्या मागील षटकामध्ये ज्या 3 धावा आणि 2 विकेट त्यांनी ज्या खर्च केल्या त्याबद्दल वडगाव बुद्रुक मधील युवा उद्योजक संतोष आनमकर यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी शरद वाल्लेकर यांच्याकडून 2 विकेट घेतल्या, 1,000 झाले 3. पहिलाच बॉल बॅटची एज आणि इथे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावेंसाठी 4 रन्स.
धन्यवाद. सौद पटेल यांचा खेळ आपण बघितलाय. गोलंदाजी देखील अप्रतिम केली आणि बॅटिंग मध्ये देखील इथे चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. 5 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु तिथे कळवलेला नकार. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 24. 5 बॅटर बाद 24 धावा. सौद पटेल आणि त्याच बरोबरीने विशाल धारक ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रोहित. इथे गोलंदाजी मार्क वरती आहे रोहित आचार्य. इथे देखील वाईड यॉर्कर एक्सप्रेस डिलिव्हरी. फार वेगवान चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः गोळीप्रमाणे चेंडू निघून गेला. मॅन फ्रॉम अंबरनाथ. मुंबई एक्सप्रेस अंबरनाथ एक्सप्रेस इथे मात्र सिंहगड रोड वरती सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये जलद गतीने इथे धावतीये. धावसंख्या आपण पाहतोय 24. 5 बॅटर बाद. पुढचा बॉल इथे देखील वाह काय गोलंदाजी इथे केली आहे. बॅक टू बॅक इथे 2 चेंडू निर्धाव आहे. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू सांगता होते. 24 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद. शेवटच्या 14 बॉल मध्ये 27 धावेंची गरज आहे. 14 चेंडू 27 धावा. हे 2 चेंडू देखील या षटकातील फार महत्वाचे आहेत. विशाल धारक आज त्यांचा वाढदिवस आहे. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक शेखर रायकर तिथे तैनात आहेत. थ्रोईंग आर्म फार वेगवान आहे. या क्षेत्ररक्षकाच्या हातातून 2 धावा पळणं म्हणजे फार अवघड काम आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 25 वरती 5. 13 चेंडू आणि 26 धावा. 13 बॉल 26. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर फक्त 2 सिंगल 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल. इथे देखील वाह हा चेंडू देखील निर्धाव. या षटकामध्ये देखील 6 धावा. रोहित काय गोलंदाजी केली आहे. एक आपण पाहिला भारतीय संघाचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित. इथे देखील हा रोहित काही कमी नाही आहे. काय गोलंदाजी केली आहे. विकेट वरती हिट केलाय आणि सुपर हिट कामगिरी त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. यश डीजे गरज. मॅच होती कुठे आली आहे कुठे. मॅच बनली आहे बनवली आहे गोलंदाजांनी. परंतु बॅटर देखील काही कमकुवत नाहीयेत. या परिस्थितीमधून देखील संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारी बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळेल का. परंतु पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज महेश शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती इथे सज्ज होतोय. पहिलाच बॉल इथे लॉंग लेगच्या दिशेने खेळलाय. कलात्मकतेने उत्तर दिलंय. बॉल सीमारेषा पार. धन 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 करत येईल चौकार 4 धावेंसाठी. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. धन्यवाद. 11 चेंडू आणि 22 धावेंची गरज. जितके चेंडू त्याच्या दुप्पट बनवायचे आहेत. या मैदानामध्ये अवघड नाही परंतु बनवणं तेवढं सोपंही नाही. पहिल्या बॉलवरती चौकार. पुढचा बॉल गती परिवर्तन. बिंगरी प्रमाणे चेंडूला फिरवलंय. गर 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 बॅट समोरून चेंडूला दिलेलं वळण. चेंडू निर्धाव. डॉट. कमबॅक. कमबॅक केलं नाही तर पॅकअप नक्कीच होतं. आणि कमबॅक करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग करावी लागते. संघ ज्या वेळेस अडचणीत असतो त्यावेळेसच हिरो बनण्याची संधी मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि बॉल करेल हवाई 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 सफर. षटकार. संख्या होते ती 35. मागच्या 3 चेंडूंमध्ये
महेश शिंदे यांच्यावरती चढवलेलं आक्रमण विशाल यांच्या गोलंदाजीमध्ये. हा? खेळाडू आहेत ना ते नका जाऊ. टीमचे जे खेळाडू आहेत ना ते डगआउट मधून पलीकडे जाऊ नका. इकडे या, इकडे या. बाहेरून जर दिला तर बिंदास घ्या. तुम्ही जायचे काम करू नका. धावसंख्या होते ती 35. 5 बॅटर बाद. 5 बॅटर बाद 35. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 16 धावींची गरज आहे. हे 3 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळतोय. सिंगल इथे नक्कीच प्राप्त होईल. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये वाढ. 8 चेंडू आणि 15 धावींची गरज. 11 धावा या 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात महेश शिंदे यांनी. अजूनही 2 बॉल शिल्लक. या 2 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील का हे दोन्ही चेंडू निर्धाव महेश शिंदे हाताळतील. एका बाजूने एक्सपिरियन्स चांगला आहे जो महेश शिंदे यांच्या गोलंदाजीचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक इथे बनून राहतील प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. या मॅच मध्ये जर खऱ्या अर्थाने हिरो कोण जर असेल ना, सौद पटेल. गोलंदाजी निर्धाव षटक. बॅटिंग मध्ये चौकार षटकार. एक तर्फी इथे खेळ त्याच्या बॅटमधून त्याच्या गोलंदाजीमधून आपण पाहिलाय. परंतु मॅच अजूनही आहे. 7 बॉल मध्ये 9. महत्वाचा चेंडू. इथे देखील स्विंग अँड मिस. इथे मला वाटतं बॅटची एज. स्वतः बॅटरच निघून चाललेत. ही खेळाडू वृत्ती असणं फार गरजेचं आहे. उगाच या खेळाडूंच्या नावाची चर्चा केली जात नाही. 6व्या विकेटचं पतन होईल. 6वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू आहे. 6 बॉल 9. थांबा. पंचांकडे बॉल द्या. पंच चेक करतील आणि मग देतील. तुम्ही आपापल्या जागेवरती थांबा. चला पंच मॅच लगेच सुरू करून घ्या. 6 चेंडू आणि 9 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. रोहन गरदाडे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. हाफिश टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नावाजलेला खेळाडू. NB सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूचा खेळ आपण बघितलेला आहे. बघूया कशा प्रकारे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये ते कामगिरी करतील विशाल यांच्या बरोबरीने. चला ना, तुम्ही एवढा वेळ तुम्ही एकत्र राहू नका. ते देतील. पंच तुम्ही लगेच निर्णय घ्या. सहा चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे.
काय आहे? सहा बॉल आणि 9 धावींची गरज आहे. रोहन अजून 2-4 वेळा आपटलाच तरी चालेल, तसं काय नाही. घासून द्यायचं का बॉल? आतापर्यंत सर्व मॅचेस व्यवस्थित झालेल्या आहेत आणि सर्वांनी व्यवस्थितच खेळा. तुम्ही मैदानाच्या, तुम्ही कोण? तुम्ही मैदानाच्या, ते कॅप्टन आहेत ते चर्चा करतील. तुम्ही मैदानाच्या बाहेर या थोडं प्लीज. पंच आहेत ना तिथे, पंच निर्णय घेतील ना सर. आणि 9 धावींची गरज. धन्यवाद उस्मान भाई. 6 बॉल मध्ये 9 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती, मॅन फ्रॉम वारजे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर से ऊपर वाला मॅच, सुपर ओव्हर. हा, धनंजय धनाजी लोखंडे बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईकला विशाल. पहिलाच बॉल धनंजय यांचा, विशाल यांच्यासाठी. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, सिंगल तरी इथे वेगवान. 1 धाव. 5 चेंडू आणि 8 धावींची गरज. काटिकी टक्कर. काय गोलंदाजी आहे, काय बॅटिंग आहे, काय क्षेत्ररक्षण आहे. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला फार मजा आली आहे. या मागच्या 2 मॅच जर आपण बघितल्या, मागच्या 2 दिवस जर बघितलं, त्यापेक्षा आजच्या मॅचला मजा आली आहे. 5 चेंडू आणि 8. इथे देखील बॅटची जो यश त्यांच्या मागे चेंडू हातातून निसटला आणि सिंगल इथे प्राप्त होतीये. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज. 4 बॉल 7, 4-7. धनाजी आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी. चार चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये हळूहळू बदल होतोय. पुढचा बॉल आणि इथे मिस टाइम. चेंडू हवेत, विकेटचं पतन. विशाल धारक इथे होतील बाद. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. तीन चेंडू जर 2 मिनिटांमध्ये संपले नाही ना, शेवटच्या बॉल साठी तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, असं आमच्यापर्यंत निर्णय आलेला आहे. तीन चेंडू आणि 7 धावेंची गरज बॅटिंग साठी. नवीन बॅटर सँडी दाभाडे. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 बॉल 7. हा चेंडू फार महत्वाचा आहे. धनाजी की सँडी. पुढचा बॉल
इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. शेखर रायकर सिंगल इथे घेतली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, 2 चेंडू आणि 6 धावा. सामना आवडलाय का? नुसतं उभं राहू नका, वाजवा जोरात टाळ्या दोन्ही टीम साठी. ही लो स्कोरिंग मॅच आहे. कोणाला तरी वाटलं असेल की 100 धावेंचा पाठलाग होता की काय, नाही, 50च धावा होत्या आणि त्या धावा 36 चेंडूंमध्ये बनवायच्या होत्या. रोखण्याचं काम गोलंदाजांनी आतापर्यंत केले आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. 2 चेंडू आणि 6 धावींची गरज. सफल झाले आणि षटकार ठोकला. 6 धावा, मॅच फिनिश. संघाने अप्रतिम अशी कामगिरी केली आणि